अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रिय उपस्थितांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विचार करणार आहोत आणि तो विषय आहे मुलांच्या संगोपना वेळेचे महत्त्व। आजचे युग आहे विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे आणि धावपळीचे युग आहे। या धावपळीत आपण पैसा कमावतो, मोठी घरे बांधतो, मुलांना चांगल्या शिक्षणामध्ये घालतो, पण एकच प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपण आपल्या मुलांना वेळ देतो का? बंधूंनो, मुलांचे संगोपन म्हणजे फक्त त्यांना खायला प्यायला देणे नाही, तर त्यांच्या मनात घडवणे, त्यांच्या विचारांना दिशा देणे आणि त्यांच्या जीवनाला योग्य मार्ग दाखवणे होय। आणि हे सर्व वेळ दिल्याशिवाय शक्यच नाही। आज अनेक पालक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण लक्षात ठेवा, वेळ न देण्याची किंमत मुलांचे भविष्य चुकवून भरावी लागते। मुलं लहान असताना त्याचे मन मऊ माती सारखे असते, त्या मातीला जसा आकार द्याल तसाच तो कायम राहतो। प्रिय मित्रांनो, जर आपण मित्रांना लहानपणी वेळ दिला नाही, त्यांच्याशी बोललो नाही, त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिला नाहीत, तर ते मोठे होऊन ते उत्तर बाहेर शोधतील आणि ती उत्तर नेहमीच योग्य असतील असे नाही। आज आपण पाहतो मुलांमध्ये हट्टीपणा वाढत आहे, मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन वाढत आहे, आई वडिलांपासून दुरावा निर्माण होत आहे। त्यांचे मूळ कारण एकच, पालकाला अभाव असलेला वेळ। बंधूंनो, मुलासोबत बसून 2 शब्द प्रेमाने बोलणे, त्यांच्या अभ्यासात रस घेणे, त्यांना चांगले वाईट समजून सांगणे, हे सर्व संस्कार आहेत आणि हे संस्कार भाषणांनी नाही तर वेळ देऊन रुजवले जातात। मुलांना शिस्त शिकवायची असेल तर वेळेचे महत्त्व शिकवावे लागते। वेळेवर उठणे, वेळेवर अभ्यास करणे, वेळेवर प्रार्थना करणे आणि वेळेवर विश्रांती करणे, हे सर्व पालकांनी स्वतः आचरणात आणले तरच मुलं शिकतील। प्रिय श्रोत्यांनो, पैसा परत मिळू शकतो, नोकरी बदलता येते, घर पुन्हा बांधला येतो, पण मुलांचे गेलेले बालपण कधीच परत येत नाही। म्हणून आजच ठरवा, दररोज थोडा वेळ फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी काढा। हा वेळ त्यांच्या आयुष्यासाठी दिशा बदलू शकते। शेवटी एवढेच सांगतो, मुलांच्या संगोपनात दिलेले वेळ हीच सर्वात मोठी सदका, सर्वात मोठी गुंतवणूक आणि सर्वात मोठी जबाबदारी आहे। अल्लाह ताला आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ काढण्याची तौफीक द्यावी। आमीन।